दुर्गम भागात सहकार्याची वृत्ती आपोआपच जोपासली जाते. गटविकास अधिकारी सुनील खरात. प्रभागस्तरीय स्पर्धा कोळबांद्रे कुंभारवाडी येथे संपन्न. दुर्गम भागात सहकार्याची वृत्ती आपोआपच जोपासली जाते असे दापोली तालुका गटविकास अधिकारी सुनील खरात यांनी कोळबांद्रे कुंभारवाडी येथे गावतळे प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी मत व्यक्त केले. कुंभारवाडी येथे 2 दिवस संपन्न झालेल्या प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत सुमारे 40 शाळेतील निवडक विद्यार्थी सहभागी झाले होते. यजमान शाळेच्या मुख्याध्यापक मंगेश कडवईकर यांच्या नेटक्या नियोजनाचे सर्वांनी कौतुक केले. स्वहिमतेने एखादा पुढे येतो तेव्हा मदतीचे हात पुढे आपोआपच येत असतात असे सांगत सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते यावेळी गौरव करण्यात आला. या प्रसंगी गट शिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी उत्साहाचा हा क्रीडा सोहळा असतो असे म्हणत क्रीडा स्पर्धा म्हटलं की शिक्षकांच्या अंगात खेळाडू जागा होतो. एक शिक्षकी शाळा असूनही गावतळेचा तंबू या एकट्या माणसाने पेलला आहे. शिक्षकाचे कौशल्य येथे कामी आलेले आहे. तसेच 9 तालुक्यात अध्ययन निष्पत्तीमध्येही जिल्ह्यात आपला दापोली तालुका अव्वल असल्याचा आपणास अभिमान असल्याचे सांगितले. विजन शिष्यवृत्ती सराव परीक्षामध्येही तालुका किंबहुना उंबरले आणि गावतळे यांचा अग्रक्रम असून बेधडकपणे पुढे येऊन आपल्या अंगी असलेले नेतृत्व गुण सर्वांनी जोपासले पाहिजेत असे सांगून खेळाद्वारे मुलांमध्ये खेळाडू वृत्ती जोपासत असल्याबद्दल तसेच त्यांच्यात ईर्ष्या निर्माण करून खेळ काय असतो हे दाखवून देत असल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. 2 दिवस पार पडलेल्या स्पर्धेचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी बळीराम राठोड यांनी करताना हरणाऱ्या संघातूनही चांगला खेळणाऱ्या खेळाडूंना पुढे खेळण्यासाठी संधी देत असतानाबद्दल जिल्हा परिषदेला आणि उत्कृष्ट नियोजनासाठी कडवईकर तसेच कुंभारवाडी ग्रामस्थ यांना धन्यवाद दिले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र कलमकर यांनी केले. पहिल्या दिवशी सर्वसाधारण विजेतेपद कोळबांद्रे तर दुसऱ्या दिवशीचे उन्हरे आणि करंजाळी केंद्राने पटकावले. तर वैयक्तिक स्पर्धेत सर्वच केंद्रातील खेळाडूंनी आपला ठसा उमटवला. बक्षीस वितरण प्रसंगी गावचे सरपंच रघुनाथ गुरव, उपसरपंच शशिकांत शिगवड, सेवानिवृत्त सैनिक श्री हरावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप पादड, उपाध्यक्ष श्रीमती पडवेकर, शांताराम मोहिते आदी ग्रामस्थ तसेच केंद्रप्रमुख संजय जंगम, विलास धामणे, संदेश महाडिक आणि प्रभागातील सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले. शेवटी मंगेश कडवईकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, दापोली.